नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण वर्ग 8वीच्या इतिहासातील प्रकरण 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ अभ्यासणार आहोत. आपल्याला आत्तापर्यंत आपण ज्या अनेक प्रकरणातून काही बाबी पाहिल्या त्यामध्ये आपल्याला एवढं माहिती झालेलं आहे की इंग्रज व्यापारानिमित्ताने आपल्या देशात आले. हळूहळू त्यांनी आपल्या इथे सत्ता शासन निर्माण केलं. आपण पाहिलं की सर्वात पहिल्यांदा त्यांनी बंगाल प्रांतापासून सुरुवात केली. त्यासाठी 1857मध्ये प्लासीचं युद्ध आणि 1764मध्ये बक्सारचं युद्ध लढाई झाली आणि हळूहळू बंगाल, कर्नाटक, मैसूर, सीख, मराठ्यांचं साम्राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांनी आपला ताबा निर्माण केला, एक छत्री अंमल निर्माण केला. इंग्रजांनी या काळात आपल्या देशातील लोकांचे विविध प्रकारे शोषणही केले, परंतु त्यांनी ज्या काही गोष्टी सुरू केल्या तर त्याच्यात अनेक चांगल्याही गोष्टींचा समावेश होता. त्यामधील एक महत्त्वाचे बाब म्हणजेच इंग्रजांनी भारतात सुरू केलेलं इंग्रजी शिक्षण आणि ह्या इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र म्हणजेच चांगले वाईट असे परिणाम दिसायला लागले. इंग्रजी शिक्षण घेतलेला जो एक नवशिक्षित वर्ग तयार झाला होता, तर या वर्गाने आपल्या भारतामध्ये एक वैचारिक जागृती, ज्यालाच आपण प्रबोधन म्हटलं, ते घडवून आणलं आणि या वैचारिक जागृतीतूनच, या प्रबोधनामुळेच राष्ट्रीयत्वाची बीजे म्हणजे आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आपल्याला माहिती असेल की इंग्रज येण्याच्या आधी आपल्या भारतामध्ये छोटे छोटे राज्य होते. त्या राज्याचे वेगवेगळे राजे लोक होते आणि त्यामुळे प्रत्येकाला फक्त आपण त्या राज्यापुरतंच सीमित आहे असं वाटत होतं. आपण या देशाचे नागरिक आहोत, हा देश आपला आहे ही भावना त्यांच्या मनात नव्हती. परंतु नवशिक्षित समाजाने, नवशिक्षित वर्गाने हे जे प्रबोधन घडवून आणलं त्यामुळे हळूहळू या भारतातील लोकांच्या मनात ही राष्ट्रीयत्वाची भावना म्हणजे आपण एका राष्ट्राचे लोक आहोत ही भावना निर्माण व्हायला लागली. आता यातूनच पुढे अखिल भारतीय स्तरावर एक राजकीय संघटना उभी राहिली पाहिजे असंही या लोकांना, या शिकलेल्या लोकांना वाटायला लागलं. आणि ती संघटना पुढे का उभी राहिली किंवा कशी उभी राहिली किंवा ती उभी राहण्याची गरज का वाटली, तर हे आपण समजावून घेऊ. बघा, आपला मुद्दा आहे की अखिल भारतीय स्तरावर राजकीय संघटन उभं करण्याची गरज का निर्माण झाली, त्याची कारणे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. भारताच्या विविध भागात ज्या चळवळी झाल्या होत्या, त्या चळवळीच्या काळात निर्माण झालेल्या राजकीय संस्थाचे एकसूत्रीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या जागृत झालेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणे आणि त्यांचे लक्ष राष्ट्राच्या हितासाठी जे काही प्रश्न आहेत त्याकडे वेधून घेणे, यासाठी अखिल भारतीय स्तरावर एखादी राजकीय संघटना उभी असण्याची गरज निर्माण झाली. आणि हे जे शिकलेले जे लोक होते यांनी जे वैचारिक प्रबोधन घडवून आणलेलं होतं आणि त्यामुळे जी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली होती, त्यातूनच ही अनुकूल परिस्थिती या संघटनेच्या निर्मितीसाठी निर्माण झालेली दिसते. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे की जी राष्ट्रीय सभा आपण ज्याला म्हणतो, भारतीय राष्ट्रीय सभा, ही अखिल भारतीय स्तरावर जी पुढे संघटना निर्माण झाली, नेमकं तिची पार्श्वभूमी काय होती, कोणत्या पार्श्वभूमीवर ही संघटना उभी राहिली, तर त्याच्या मागची कारणे आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. आपण वरच पाहिलं की ब्रिटिशांनी भारतामध्ये आपला एकछत्री अंमल म्हणजे काय, तर एक छत्री सत्ता, एका हाती सत्ता त्यांनी इथे सुरू केली आणि त्यामुळे सर्व देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा देण्यात आला आणि यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. आपण वर पाहिलं की अनेक राज्य त्यावेळी आपल्या भारतात होते, त्याचे वेगवेगळे राजे होते आणि प्रत्येक राजाचे धोरणं आपापल्या प्रदेशासाठी वेगळे होते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक छोट्या छोट्या राज्यात कायदे हे एकमेकापासून वेगळे होते
आणि इंग्रज आल्यामुळे मात्र सगळ्या देशभर सर्व प्रदेशासाठी सारखेच धोरणं राबवण्यात आले. सर्व भारतातील लोकांसाठी एकच कायदा ठेवण्यात आला आणि त्यामुळे लोकांमध्ये आपण एक राष्ट्राचे लोक आहोत ही भावना हळूहळू निर्माण झाली. शिवाय दुसरं म्हणजे की ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासनाच्या सोयीसाठी, कारण ते मुठभर लोक आले होते आणि त्यांना आपल्या देशावर शासन चालवायचं होतं, प्रशासन चालवायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी काही सोयी सुविधा निर्माण केल्या. जसं ते व्यापार करत होते आणि व्यापार करण्यासाठी त्यांना जो कच्चा माल आहे तो बंदरावर न्यावा लागायचा, तिथून इंग्लंडमध्ये न्यावा लागायचा, इंग्लंडमधून तयार झालेला पक्का माल परत बंदरात यायचा, तिथून मग तो वेगवेगळ्या भारतातील बाजारपेठामध्ये जायचा. आता हा सगळा व्यापार अधिक गतिमान होण्यासाठी किंवा अधिक जलद होण्यासाठी त्या काळी इंग्रजांनी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले. आपण मागेच पाहिलं की मुंबई ठाणे ही पहिले रेल्वे सुरू केली, तर अनेक महामार्ग, रस्तेसुद्धा त्यांनी बांधले. आता या भौतिक सुविधांचा फायदा जसा इंग्रजांना झाला तसाच तो भारतीयांनासुद्धा व्हायला लागला. आता इंग्रजांना कोणता फायदा झाला असेल तर त्यांचा व्यापार हा अधिक जलद व्हायला लागला, त्यांना त्यात अजून नफा मिळायला लागला. मग भारतीय लोकांना या सुविधांचा कोणता फायदा झाला तर आतापर्यंत दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे लोकांचा एकमेकाशी फारसा संबंध येत नव्हता. पण आता इंग्रजांनी रेल्वे, रस्ते, महामार्ग सुरू केल्यामुळे भारताच्या विविध प्रांतात जे लोक होते त्यांचा परस्पराशी अधिक संबंध यायला लागला आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये संवादही वाढला. त्यातून मग हळूहळू लोकांमध्ये राष्ट्रभावना वाढीला लागलेली दिसते. दुसरा आपण मुद्दा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागचा समजून घेऊ आणि तो आहे आर्थिक शोषण. आपण पाहिलं की भारताला आधीच्या काळी सोने की चिडिया असं म्हटलं जातं, म्हणजे सोन्याची चिमणी म्हटलं जायचं. असं का म्हटलं जायचं? कारण भारत हा नैसर्गिक खनिज संपत्तीने खूप समृद्ध होता आणि मग इंग्रज आल्यानंतर भारतातील संपत्तीचा ओघ हा अनेक मार्गांनी इंग्लंडकडे जायला लागला. इंग्लंडने आपल्या इथं जे साम्राज्यवादी धोरण राबवलं त्यामुळे भारताचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होऊ लागलं. मग कोणाकोणाचं आर्थिक शोषण झालं यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, कामगार यांचा जरा जास्त समावेश होता. उदाहरणार्थ आपण शेतकऱ्याबाबतीचं धोरण पाहिलं की शेतकऱ्यांना सक्तीचे नगदी पिके घ्यायलाच लागू लागले. जसं ऊस आहे, साखर आहे, तंबाखू आहे, चहा आहे, असे सक्तीचे नगदी पिके इंग्रजांनी म्हणजे घ्यायला लावले. त्याचबरोबर शेतसाऱ्याचं धोरण बदललं होतं, त्यामुळे शेतसाऱ्याचं ओझं शेतकऱ्यांवर झालं होतं. सततचे दुष्काळ पडत होते आणि त्या सगळ्यामुळे आपली जी भारतीय शेती आहे ती कोलमडून पडली, तिचा कणा मोडून पडला. जसं हे शेतकऱ्याच्या बाबतीत झालं, शेतकऱ्यांचं जसं या मार्गाने इंग्रजांनी आर्थिक शोषण केलं, त्याचप्रमाणे अगदी कामगार किंवा उद्योगधंदेसुद्धा या काळात नष्ट झाले. कारण आपण पाहिलं की पारंपरिक जे उद्योगधंदे आपल्या इथं होते तर यातून तयार झाणारा जो माल आहे तो जो बाहेर जायचा त्याच्यावर इंग्रजांनी कर वाढवला. तुलनेने त्यांच्याकडनं जो माल यायचा इंग्लंडमधून त्याच्यावर त्यांनी कर कमी केला. त्यामुळे त्यांची जी इंग्लंडमधून येणाऱ्या वस्तू होत्या तर त्यांची किंमत कमी असायची आणि आपल्याकडे कर जास्त असल्यामुळे आपल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमतही जास्त असायची. शिवाय त्यांचा माल हा यंत्रावर तयार व्हायचा आणि आपला माल हा हातमागावर वगैरे तयार केला जायचा. त्यामुळे काय झालं की त्यांच्या त्या मालापुढे आपला पारंपरिक उद्योगधंद्यातून तयार होणारा माल स्पर्धा करू शकला नाही आणि शेवटी आपले जे घरगुती पारंपरिक उद्योग आपल्या देशात होते ते हळूहळू ऱ्हास पाहायला लागले, म्हणजे नष्ट व्हायला लागले आणि त्याच्यामुळे मग बेकारी वाढली. कारण जे काम करणारे लोक होते ते लोक बेकार झाले आणि यातून बेकारीची समस्या वाढली. शिवाय जे अनेक पुढे भांडवलदार होते त्यांच्याकडनंही कामगार वर्गांचं शोषण होत होतं, म्हणजे त्यांना अधिक वेळ काम करायला लावायचे, तुलनेने त्यांना कोणत्याच सुविधा दिल्या जात नव्हत्या, त्यांचं जे वेतन होतं तेही खूप अत्यल्प होतं. याच्यातून मध्यम वर्गही सुटला नव्हता आणि जो मध्यम वर्ग होता त्याच्यावर सुद्धा इंग्रजांनी नवे कर लादले, त्यामुळे मध्यम वर्गाचेही शोषण झाले. आणि हळूहळू काय झालं मग की शेतकरी, कामगार, पारंपरिक उद्योगधंदेवाले
मध्यम वर्ग या सगळ्यांच्याच मनात इंग्रजांविषयी किंवा इंग्रजी सत्तेविषयी असंतोष खतखतत राहिला. आता हा झाला आर्थिक शोषण भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागचा दुसरा मुद्दा. आता आपण तिसरा मुद्दा समजून घेणार आहोत आणि तो आहे पाश्चात्य शिक्षण. आता पाश्चात्य शिक्षण जे होतं, या शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे जसं आपण पाहिलं एक नवशिक्षित वर्ग आला आणि त्यांनी वैचारिक जागृती प्रबोधन आपल्या भारतात निर्माण केलं. आणि या शिक्षणामुळे जी इंग्लंडची संस्कृती होती, इंग्लंडच्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्यासुद्धा भारतीयांपर्यंत येऊन पोचल्या. त्या नव्या ज्या कल्पना होत्या युरोपियन देशाच्या, ज्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा या सर्व युरोपियन नव्या कल्पनांची भारतीयांना या पाश्चात्य शिक्षणामुळे ओळख झाली. आणि त्यातूनच मग बुद्धिनिष्ठा म्हणजे बुद्धीने विचार करून जे पटेल ते स्वीकारणे म्हणजे बुद्धिनिष्ठा, विज्ञानावर श्रद्धा म्हणजे विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये हळूहळू भारतीयांनी आत्मसात केली. हे सगळं कशामुळे झालं तर पाश्चात्य शिक्षण घेतल्यामुळे झालं. आणि त्यामुळे मग आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम आहोत. आपल्याला परकीय सत्तेची गरज नाही. इंग्रज आपल्यावर राज्य करतात, आपण आपल्या देशाचं राज्य केलं पाहिजे, शासन चालवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सक्षम आहोत म्हणजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. आणि मग या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती म्हणजे प्रगती आपण साधावी अशी सुद्धा भावना भारतीयांमध्ये रुजू लागली. शिवाय इंग्रजी भाषेमुळे आणखी एक फायदा झाला की आपल्या देशात वेगवेगळ्या भाषा होत्या आणि त्यामुळे या भाषिक विविधतेमुळे प्रत्येक राज्यातील भाषा दुसऱ्या राज्याला कळत नव्हती, परंतु इंग्रजी भाषा ही पूर्ण इंग्रजी सत्तेच्या प्रदेशात म्हणजे वापरल्या गेल्यामुळे भारताला इंग्रजी भाषा हे एक नवे संपर्काचे माध्यम मिळाले. आणि त्यामुळे सर्व देशभरातील म्हणजे आपण म्हणू जी शिकलेला वर्ग आहे त्यांचा संपर्क वाढला, ते एकत्र यायला मदत झाली. आणि त्यातूनच पुढे आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी राष्ट्रीय सभा ही अखिल भारतीय म्हणजे त्याला म्हणू सभेची, अखिल भारतीय संघटनेची निर्मिती झाली. आता अशा रीतीने जेव्हा शिकून तयार झालेला वर्ग होता इंग्रजी शिकून, ज्याच्यामध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा, मानवतावाद, त्याचबरोबर बुद्धिनिष्ठा असे अनेक मूल्ये आलेली होती. आणि आपल्याला स्वतःची एक संस्कृती आहे असंही त्यांना वाटायला लागलं होतं. आता याच्यासाठी आणखी एक इंग्रजांचीच गोष्ट कारणीभूत झाली, म्हणजे आपलीच संस्कृतीची आपल्यालाच ओळख होण्यासाठी इंग्रजी सत्ता कशी कारणीभूत ठरली ते आपण पाहू. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. बघा, भारताला सुद्धा एक प्राचीन संस्कृती होती किंवा आहे, आपण असं म्हणू त्याला, एक प्राचीन इतिहास आहे. पण ही गोष्ट सर्वात पहिल्यांदा इंग्रजांनी त्याचा अभ्यास करून आपल्या भारतीयांना जाणवून दिली. त्यासाठी कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. आणि मग अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वान इथे यायचे आणि ते आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचे. प्रामुख्याने संस्कृत, पारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखितांचा ते अभ्यास करायचे. कोणकोणत्या? संस्कृत, फारसी आणि अन्य ज्या भारतीय भाषा आहेत त्यामध्ये हाताने लिहिलेली जी पुस्तके आहेत ती हे तपासून पाहायचे, त्याच्यावर संशोधन केलं जायचं. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला आपल्या भारतातील काही म्हणजे विचारवंतांची नावं घ्यावं लागेल, ज्यामध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर राघव भांडारकर अशी काही विद्वान मंडळी होती ज्यांनी आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आणि त्यातून मग त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला सुद्धा आपला प्राचीन समृद्ध असा वारसा आहे. आणि हे समजल्यावर त्यांची अस्मिता, त्यांचं स्वत्व जागृत झालं. आणि पुढे याच्यातूनच मग भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था स्थापन करण्यात आली. आणि गेल्या 100 वर्षापासून ही संस्था आजही कार्यरत आहे पुणे येथे. आता आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत आणि ते आहे वृत्तपत्राचे कार्य. आता या काळात इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधून अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. याचा अभ्यास आपण मागील प्रकरणात केलेला आहे.
दर्पण आहे, प्रभाकर आहे अशी वृत्तपत्रे किंवा नियतकालिके अशी तयार झाली. आणि मग या वृत्तपत्रातून राजकीय आणि सामाजिक जागृती व्हायला सुरुवात झाली. आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये अनेक जे शिकून तयार झालेले लोक होते, तर त्यांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या समाजाची स्थापना केली, ज्यामध्ये आपण राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, महात्मा ज्योतिबा फुले, दादोबा तळखरकर, तर अशासारख्या लोकांची नावं पाहिली, ज्यांनी सामाजिक जागृती घडवून आणली. आणि त्याच्यामध्ये मोठं काम जे केलेलं आहे ते वृत्तपत्र आणि नियतकालिकांनी केलं आहे. बघा, यामध्ये आपल्याला काही वृत्तपत्राचे नावं दिलेले आहेत. जसं दर्पण हे आपलं बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेलं पहिलं वृत्तपत्र. त्यानंतर प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी काढलेलं केसरी आणि मराठा. ह्या वृत्तपत्रातून सरकारच्या धोरणावर आता टीका व्हायला लागली. आणि या सगळ्यातून मग एक जी जागृती निर्माण झाली आणि सर्व प्रदेशातील जे विचारवंत होते किंवा जे नवशिक्षित वर्ग होता तो एकत्र यायला लागला. आणि याच्यातूनच मग भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली दिसते. तर आता आपण भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना आणि त्याच्या इतर कार्याविषयी माहिती जाणून घेऊ. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1985 रोजी मुंबई येथे जे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला आहे, तर इथे त्याची स्थापना झाली. आणि याचं पहिलं अधिवेशन या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेतच भरवण्यात आलेलं होतं. आता या पहिल्या अधिवेशनामध्ये भारतातील विविध जे प्रांत होते, या प्रांतातून जवळपास 72 प्रतिनिधी हजर झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नामवंत वकील योमेशचंद्र बॅनर्जी आणि हे कोलकाता येथील होते. या सर्वांनी मिळून या मुंबई येथील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच काय, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. आता या कामात एक इंग्रज अधिकारी ज्याचं नाव आहे ॲलन ऑक्टेवियन ह्यूम हा ब्रिटिश अधिकारी होता आणि याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, शिवाय ब्रिटिश शासनाने जो लष्करी खर्च जो जास्त तो करतो त्याच्यात कपात करावी, अशा मागण्यांची निवेदने या अधिवेशनाअंतर्गत ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. आता आपण पाहू की ही जी राष्ट्रीय सभा स्थापन करण्यात आली होती 28 डिसेंबर 1885 मध्ये ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांच्या पुढाकाराने या राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट कोणती होती, कशासाठी ही सभा स्थापन करण्यात आली होती. तर बघा, पहिलं उद्दिष्ट आपण म्हणू की भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा आणि भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून त्यांना एका ठिकाणी आणणे, एका व्यासपीठावर आणणे आणि परस्पराच्या ज्या समस्या आहेत त्या तिथे विचार विनिमय करून जाणून घेणे, त्याचबरोबर लोकांमध्ये एकतेची भावना वाढीला लावणे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे, ही सर्व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली होती. परत पहा एकदा की राष्ट्रीय सभेची स्थापना कुठल्या उद्दिष्टासाठी करण्यात आली होती किंवा राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय होती की भारतात निरनिराळ्या भागात जे विविध धर्माचे, वंशाचे, जातीचे आणि वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळे भौगोलिक प्रदेश असणारे जे लोक आहेत, तर हे सगळे भेद बाजूला काढून त्यांना एका ठिकाणी एका व्यासपीठावर आणणे आणि मग त्यांच्या काय समस्या आहेत त्याच्यात विचार विनिमय करून त्या जाणून घेणे आणि लोकांमध्ये एकतेची भावना वाढीला लावणे, राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे, या उद्दिष्टाने राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती. आता राष्ट्रीय सभेचा जो कार्यकाळ आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कालखंड पडलेले दिसतात. राष्ट्रीय सभा आपण पाहिलं की 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे स्थापन करण्यात आली आणि इथून याचा जो वाटचाल सुरू झाली राष्ट्रीय सभेची, तर ती अगदी आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दिसते, म्हणजेच 85 पासून ते 1947 पर्यंत.
आपल्याला ही वाटचाल दिसते. पुढे ही राष्ट्रीय सभा जी आहे याचंच रूपांतर आपण असं म्हणू शकतो की स्वातंत्र्यानंतर भारतीय काँग्रेस पक्षात झालेलं आहे. आता आपण या राष्ट्रीय सभेची वाटचाल जाणून घेणार आहोत. तर याचे आपण म्हणजे 3 कालखंड पाडू शकतो. एक मवाळ युग जो 1885 ते 1905 इतका आहे. दुसरा आपण कालखंड पाडू शकतो तो म्हणजे जहाल युग जो 1905 ते 1920 इतका आहे. आणि पुढे गांधी युग जे 1920 पासून ते 1947 पर्यंत आपल्याला म्हणता येईल. पहिल्यांदा आपण जो राष्ट्रीय सभेचा पहिला कालखंड आहे तो म्हणजे मवाळ युग जो 1885 ते 1905 इतका मानला जातो. या मवाळ युगाविषयी जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या 10 वर्षात या राष्ट्रीय सभेचं कार्य अतिशय हळुवारपणे, संथपणे मात्र सातत्याने सुरू होतं. आता राष्ट्रीय सभेचे जे नेते होते तर ते जे नेते होते ते वास्तववादी विचार करणारे आणि उच्च शिक्षण घेतलेले होते. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे यांची त्यांना जाणीव होती. जर आपल्या देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला भक्कम संघटनाचा पाया उभा केला पाहिजे याची जाणीव त्यांना होती. शिवाय पाश्चात्य शिक्षण घेतल्यामुळे आणि पाश्चात्य विचारवंतांशी त्यांच्या लेखनाशी त्यांचा संबंध आल्यामुळे उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा प्रभाव देखील या नेत्यांवर होता. त्यांचा विश्वास मात्र सनदशीर मार्गावर होता. आता सनदशीर मार्ग म्हणजे काय तर अर्ज विनंत्या करून इंग्रजांकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणे याला म्हणतात सनदशीर मार्ग. तर सनदशीर मार्गाने जर आपण मागण्या इंग्रजाकडे केल्या तर इंग्रज आपल्याला न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. मग हे जे मवाळ नेते आपण म्हटलं तर यामध्ये कोणकोणत्या नेत्यांचा समावेश होता यामध्ये काही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ज्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे प्रामुख्याने मवाळ नेते किंवा पुढारी होते. आता राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जे प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, शिवाय सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात. म्हणजे बघा आपल्या राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन भरलेलं होतं तिथे काही ठराव त्यांनी मांडलेले होते. त्या ठरावामध्ये कोणकोणत्या मागण्यांचा समावेश होता. तर पहिली मागणी होती की राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत. 2 सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात. 3 जो वाढता लष्करी खर्च आहे त्यात कपात व्हावी आणि लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था आणि न्याय संस्था ह्या वेगवेगळ्या असल्या पाहिजेत असे विविध ठराव त्यांनी या अधिवेशनात घेतलेले होते. पुढे मात्र इंग्रजांनी या राष्ट्रीय चळवळीत म्हणजे ही जी राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून राष्ट्रीय चळवळ उभी राहिली होती याच्यात फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. आता फोडा म्हणजे मारा असा याचा अर्थ होत नाही. फोडा आणि राज्य करा म्हणजे काय तर जी एकी निर्माण झाली होती भारतीय लोकांमध्ये तर त्याच्यात जाती धर्माच्या वंशाच्या नावाखाली भांडणं लावणे म्हणजे त्यांच्यात फूट पाडणे आणि त्याचा फायदा घेऊन स्वतःचे शासन चालवणे हा आहे फोडा आणि राज्य करा या नीतीमागचा अर्थ. तर पुढील काळात राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी त्यांनी या धोरणाचा या नीतीचा अवलंब केला. ती नीती कोणती होती फोडा आणि राज्य करा. तर इथे आपण आता थांबूया. यानंतर दुसरा जो यातला कालखंड आहे तो म्हणजे जहाल युग तो आपण पुढील भागात समजून घेऊ.